रात्री घरी यायला उशीर झाला आणि सकाळी जायचं होतं भावाचा बस्ता भरायला. आता वाजले सकाळचे 4:30. 4:30 वाजता पिलूला महिला उठवून सगळ्याला तयार करून निघालो. आता निघताना सकाळी सकाळी मस्त CNG भरताना सकाळी सकाळी सूर्यदेवाचे नमस्कार केलो आणि सकाळी सकाळी रनिंगचा ती व्यायाम चालू लोकांचा तीही केलो आणि निघालो आम्ही मस्त. आता मैचा डान्स चालू होता गाण्यावरती, कोणत्याही तिचं चालू गाणं लागलं की डान्स करणं चालू, गाणं करता करता तिचं चालूच होतं. त्याच्यानंतर आम्ही म्हणलं चला मस्तपैकी निघाल्यानंतर आता लागलो होतं म्हणलं सोलापूरच्या लागण्याच्या रस्त्याच्या आधीच आम्ही बघायला लागलो पाट्या एक एक चालू होतं. पलीकडे काय आता मम्मी पप्पा आंटी मोठपप्पा सगळे एका गाडीत बसले. त्यांची मस्ती त्या गाडीत आणि आमची मस्ती ह्या गाडीत. कोणाची पुढे जाते लगेच पिलो म्हणायचं की आपली गाडी पुढे घ्या आपली गाडी. त्यांच्या नादाच्या नादात मस्तपैकी आम्ही पोहोचण्याच्या तयारीतच होतो. पोहोचता आमचंही चालू होतं धिंगाणं गाडीमध्ये मस्त. आणि स्नेहामाव भेटल्यामुळं तर काय मैचं त्यांचं चालूच होतं. नवरा नवरीला बसवलं पाठीमागे, आम्ही सगळे बसलो आतमध्ये. त्यांची आता उडवायची म्हटल्यानंतर कसं आता राहिलं होतं 1 महिना यांच्या लग्नाला. म्हटलं चला आता भेटले तरी ह्यांना परेशान करून टाका, सगळ्यांनी मिळून त्यांना परेशान करून टाकलं. पिलूचं बी चालू होतं मामा असं मामा तसं, काय घ्यायचं आणि काय नाही ह्यांची तयारी चालू. म्हटलं चला आता गेल्यानंतर पाहू. आता पोहोचलो. आता चर्चेमध्ये गेल्या तर काय सगळ्यांनी ठरवलं की आपलं कोण कुठं जायचं आहे, कसं घ्यायचं, काय करायचं पहिल्यांदा ठरवलं. आणि जास्तीने जास्तीची कामं वाटून घेण्याची नादी लागली. वाटून घेतले की पिशव्या वगैरे घेतल्या आणि ट्रॉल्या घेतल्या. मोठ्या वहिनीने बारक्या वहिनीने काही निघालो आम्ही मस्तपैकी. छोट्या वहिनीने मोठ्या वहिनीचं चालू होतं की इकडल्या भागात ते घ्यायचं तिकडल्या भागात हे व्हायचं. बहिणाबाईचं तर आमच्या चालूच, दीदी हे करून ते करून. ह्यांच्यामध्ये आमच्या पिलूची मैची मस्ती ट्रॉलीमध्ये चालूच होती. गेलो मस्त. 51 चढ एक साड्या होत्या बघा, काशी साडी बघितली नाही तशा साड्या होत्या. आमचा आता हा 4था बस्ता होता चर्चनला जाऊन भरण्याचा आणि सगळ्यांना तिथंच आवडतो. मग सगळ्यांनी ठरवलं कोणतं काय घ्यायचं कसं घ्यायचं. त्यांच्या नादात आम्ही आमचं पसंत केलं आणि आमच्याही साड्या हे केलं. एवढं साड्या घेता जिथं बघेल तिथं वेगवेगळ्या साड्याच्या व्हरायटीज होत्या. मुलांचं चालू होतं वेगळ्या साईडला, मुलींचं चालू होतं वेगळ्या साईडला, मम्मीचं चालू होतं वेगळ्या साईडला. का तर प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगवेगळं होतं त्याच्यामुळे चालूच होतं. हे सगळं बघता बघता आमच्या सगळ्यांची खरेदी झाली की आम्ही दुपारचं मस्तपैकी जेवण करून आलो. आणि परत आमच्या मम्मीचं आंटीचं चालू झालं की आता ह्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन ही घ्यायचं. म्हटलं चला ह्यांची खरेदी संपली नाही तर आम्ही लागलो बंधुराजच्या खरेदीला, म्हणजे आता नवरदेवाच्या खरेदीला. नवरदेवाचं चालू होतं लग्नाला कसं घ्यायचं, सप्तपदीला कसं शेरवानी घालून आमचा बंधुराज असा तयार झाला नवरदेव की आता घोड्यावरले बसल्यासारखा. मी ह्यांची खरेदी झाली की आता निघालो आम्ही मस्तपैकी कोल्हापूरला. रात्रीची मस्तपैकी 11-12 वाजले होते त्या टायमाला आम्ही पोहोचलो सोलापूरला. आणि तिथं खव्याची पोळी चांगली भेटते म्हणून आमच्या वहिनीसाहेबाचं चालू होते की तिथं खव्याची पोळी खायची. म्हटलं चला वहिनीसाहेबाच्या मनावर म्हटल्यानंतर गेलो. आमचं मैर आणि पिल्लू सगळे थकलेले होते. खाऊन पिऊन झाले की गाडीवर बसले की आजीसोबत ह्याचं चालू झालं धिंगाणं. गेलो असं म्हणता 2 वाजून 15 मिनिटाला घरी पोहोचलो की सगळ्यांचं चालू झालं